नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय देशातल्या नंबर 1 वेबसाईटचं म्हणजे सकाळचं आपलं ॲग्रोवन. अमेरिकेतील कापूस उत्पादक म्हणजे शेतकरी 2025 मध्ये कापसाची लागवड कमी करणार आहेत. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे 2024 मध्ये म्हणजे चालू हंगामात अमेरिकेतल्या शेतकऱ्यांना कापसातून पुरेसा परतावा मिळाला नाही. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील भरून निघाला नाही. त्यातल्या त्यात सरकारकडून देखील शेतकऱ्यांना पुरेसा आधार मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी 2025च्या हंगामामध्ये कापसाची लागवड कमी करणार आहेत असा अंदाज अमेरिकेच्या नॅशनल कॉटन काउन्सिलनं व्यक्त केला आहे. अमेरिकेच्या नॅशनल कॉटन काउन्सिलनं शेतकऱ्यांचा एक सर्वे केला. शेतकऱ्यांशी बोलून त्यांनी 2025 मध्ये कापसाची लागवड आणि एकूणच उत्पादनाचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये शेतकऱ्यांशी बोलल्यानंतर शेतकऱ्यांनी असं सांगितलं की आम्हाला कापूस उत्पादनातून यंदा उत्पादन खर्च देखील मिळाला नाही. तसंच सरकारचं देखील दुर्लक्ष आहे. जागतिक पातळीवर सगळी परिस्थिती अनिश्चित आहे. त्यामुळे 2025च्या हंगामामध्ये आम्ही कापूस लागवड कमी करू असं शेतकऱ्यांनी कळवल्याचं या काउन्सिलचं म्हणणं आहे. बरं, अमेरिकेच्या शेतकऱ्यांपेक्षा आपल्या भारतातील शेतकऱ्यांची परिस्थिती काहीशी वेगळी नाही आहे. आपल्या कापूस उत्पादकांना देखील यंदा गेल्या 4 वर्षातील नीचांकी भाव मिळतोय. यंदा परिस्थिती अशी आहे की यंदा हमी भावापेक्षा देखील आपल्या शेतकऱ्यांना कमी भाव मिळतोय. त्यामुळे पुढच्या हंगामात देखील आम्ही कापूस लागवड कमी करू असं आपल्या भारतातले शेतकरी देखील आता सांगतायत. आता आपल्याला माहितच आहे की 2024 मध्ये देखील आपल्या देशामध्ये लागवड कमीच झाली होती. आता अमेरिकेच्या शेतकऱ्यांनी देखील कापूस लागवड कमी करणार असल्याचं ठरवल्याचं या काउन्सिलचं म्हणणं आहे. आता आपल्याला माहितच आहे की जागतिक पातळीवर 2024 हे वर्ष कापूस उत्पादकांसाठी तोट्याचं ठरतंय. अमेरिकेच्या कापूस उत्पादकांचं अर्थकारण यामुळे कोलमडलंय. अनेक अडचणींचा सामना कापूस उद्योगाला करावा लागला. महत्त्वाचं म्हणजे कापसाचे भाव यंदा पडलेत. दुसरीकडे कापसाचा उत्पादन खर्च वाढला आणि मागणी देखील कमी राहिली. या सर्व घडामोडींमुळे अमेरिकेतील कापूस उत्पादकांचं अर्थकारण कोलमडल्याचं या सर्वेतून पुढे आलंय. चालू हंगामात कापूस उत्पादकांचा उत्पादन खर्च भरून निघाला नाही. त्यामुळे 2025 मध्ये कापूस लागवड कमी करणार असल्याचं अमेरिकेतील शेतकऱ्यांनी कळवलं असं नॅशनल कॉटन काउन्सिलनं म्हटलेलं आहे. आता 2024 मध्ये केवळ कापूसच नाही तर जवळपास सर्वच पिकांचे बाजारभाव हे घसरलेले आहेत. त्यातही अमेरिकेतील शेतकऱ्यांना मका आणि सोयाबीनच्या तुलनेमध्ये यंदा कापसामधून कमी परतावा मिळाला. म्हणजेच कापूस विकून जे काही पैसे मिळाले ते मका आणि सोयाबीनच्या तुलनेमध्ये कमीच राहिले. त्यामुळे शेतकरी कापूस लागवड कमी करण्याच्या निर्णयावर आल्याचं काउन्सिलचं म्हणणं आहे. 2025 मध्ये मागणी वाढून जागतिक पातळीवर कापसाचा वापर वाढण्याचा अंदाज आहे. पण चालू हंगामात जागतिक पातळीवर कापसाचे भाव कमी आहेत. त्यामुळे जागतिक कापूस उत्पादनात पुढील हंगामात लागवड कमी राहून उत्पादनही कमीच राहण्याची शक्यता आहे असा अंदाज या काउन्सिलनं व्यक्त केला आहे. अमेरिकेत कापसाचं उत्पादन होतं त्या तुलनेमध्ये कापसाचा वापर हा कमीच होतो. अमेरिकेचा कापूस मोठ्या प्रमाणात निर्यात केला जातो. म्हणजेच निर्यातीसाठी कापूस उत्पादन घेतलं जातं असं म्हणायला हरकत नाही. पण महत्त्वाच्या ग्राहक देशांमध्ये कापसाची मागणी यंदा कमीच आहे. जागतिक पातळीवर आर्थिक समस्या असल्यानं मागणी अपेक्षेप्रमाणे यंदा वाढलेली नाही. त्यामुळे कापसाचे भाव दबावातच राहिले. त्यातच डॉलरच्या तुलनेत इतर देशांच्या चलनाचे अवमूल्यन होत आहे. त्यामुळे अमेरिकेचा कापूस महाग ठरतोय. याचा परिणाम अमेरिकेतील दरावर झाला. चालू हंगामात अमेरिकेच्या बाजारात कापसाला सरासरी 70 सेंट प्रतिपाऊंडपेक्षा देखील कमी भाव मिळाला आणि अमेरिकेच्या बाजारातला हा भाव देखील मागच्या 3-4 वर्षातील नीचांकी आहे. मागच्या 2 महिन्यांपासून बाजार 68 सेंटच्या खालीच दिसतोय. आजचा बाजारभाव जर आपण बघितला तर 67 सेंटच्या दरम्यान दिसतोय. चालू हंगामात भाव कमी मिळाला, उत्पादन खर्चही भरून निघाला नाही. त्यामुळे आम्ही कापूस लागवड कमी करणार. मका आणि सोयाबीनच्या तुलनेत कापसाचे भाव कमी राहिले. इतर पिकांच्या तुलनेमध्ये कापसातून मिळालेला परतावा कमी होता असं शेतकऱ्यांनी सांगितल्याचं या काउन्सिलनं आपल्या अहवालामध्ये नमूद केलंय. आता थोडक्यात काय तर अमेरिकेतील शेतकऱ्यांना 2024 मध्ये जो कापूस लावला म्हणजे चालू हंगामात जो कापूस लावला त्यातून उत्पादन खर्च देखील भरून निघाला नाही. त्यामुळे अमेरिकेतले शेतकरी 2025 मध्ये कापसाची लागवड जवळपास 14.5% कमी करणार आहे असं या काउन्सिलचं म्हणणं आहे. आता आपल्या भारताचा जर आपण अमेरिकेच्या शेतकऱ्यांशी तुलना केली तर अमेरिकेतल्या शेतकऱ्यांचं अर्थकारण आणि आपल्या शेतकऱ्यांचं अर्थकारण म्हणजे कापूस उत्पादकांचं अर्थकारण आपल्याला जवळपास सारखंच दिसतंय. आपल्या देशातल्या शेतकऱ्यांना देखील उत्पादन खर्च भरून निघेल एवढा देखील भाव आतापर्यंत मिळालेला नाही. त्यातल्या त्यात आता मार्च महिना येतोय. मार्च महिना येऊन देखील कापूस बाजार भावानं हमी भावाचा टप्पा अजून पार केलेला नाहीये. आजही देशातल्या बाजारामध्ये बहुतांश ठिकाणी आपल्याला कापसाचा बाजारभाव सरासरी 7,000 ते 7,300 रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय. त्यातल्या त्यात CCI सगळ्यात मोठा खरेदीदार ठरतोय. म्हणजे CCIनं जवळपास 46% कापूस खरेदी केलाय. त्यामुळे आपल्याला सध्या बाजारभाव दिसून येतोय. थोडक्यात काय तर जागतिक बाजारात असलेली अनिश्चितता आणि देशातल्या बाजारांमध्ये कमी असलेला उठाव याचा परिणाम आपल्याला आपल्या देशातल्या बाजारावर देखील दिसून येतोय. आपल्या देशातले शेतकरी देखील हे सांगतायत की यंदा कापसाचे उत्पादन कमी होतं, लागवड देखील कमी होती. असं असताना देखील शेतकऱ्यांना पुरेसा रेट मिळाला नाही, उत्पादन खर्च भरून निघेल एवढा भाव निघाला नाही. त्यामुळे पुढच्या वर्षी आम्ही कापूस नेमका का लावावा असा प्रश्न देखील आपल्या देशातले शेतकरी उपस्थित करतायत.
म्हणजेच आपण असं देखील गृहीत धरू शकतो की भारतातल्या शेतकऱ्यांचा देखील कापूस लागवडीकडचा कल हा कमीच राहू शकतो। आता एकूणच सध्या कापूस बाजारामध्ये ज्या घडामोडी चालू आहेत आणि शेतकरी ज्या निर्णयाप्रत येऊन पोहोचले आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो। त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।